कोरेगाव तालुक्यात ऊस तोडणी मुकादमांकडून शेतकरी आणि वाहतूकदारांची होणाऱ्या फसवणुकीचा विषय बनला गंभीर। कोरेगाव पोलीस ठाण्याकडून गुन्ह्यांचा तपासच नाही, शेतकऱ्यांचा आरोप। ऊस तोडणी मुकादमांकडून शेतकरी आणि वाहतूकदारांची होणारी फसवणूक हा विषय कोरेगाव तालुक्यात दिवसेंदिवस गंभीर बनला आहे। फसवणुकीचे प्रकार अजूनही थांबलेले नाहीत। गेल्या 5 वर्षात एकट्या कोरेगाव तालुक्यात मुकादमांनी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर गंडा घातला आहे। त्याची रक्कम कोटी रुपयात आहे। या प्रकरणी मोठ्या प्रमाणावर गुन्हे दाखल असताना तपासामध्ये मात्र कोणत्याही प्रकारची प्रगती झालेली नाही। नजीकच्या काळात कारखान्यांची धुराडी पेटणार असून कोरेगाव पोलीस तपास करणार तरी केव्हा, असा थेट सवाल शेतकरी, वाहतूकदार आणि शेतकरी संघटना करू लागले आहेत। रयत क्रांती शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर जाधव, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष जीवन शिर्के, ॲडव्होकेट सतीश कदम, सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय सुतार, ऊस तोडणी वाहतूकदार मधुकर भोसले, शिवराज साळुंके, महेश निकम, प्रकाश झांजुर्णे, सोनू शिर्के, राजेंद्र जाधव, युवराज कदम, विनोद कदम, धानाजी कदम, रामजी काका कदम यांच्यासह एकत्रित येऊन सोमवारी दुपारी 4 वाजता प्रांताधिकारी प्रमोद कुदळे यांना निवेदन सादर करून वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली। तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यावेळी उपस्थित होते। नमस्कार, संघटना जिल्हाध्यक्ष मधुकर जाधव। पोलीस प्रशासनाला एवढी विनंती आहे की तात्काळ यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे। जर दाखल होत अनेक वर्षापासून हा विषय पेंडिंग पडलेला आहे, तर तुम्ही काय केलं आतापर्यंत त्याचा सुद्धा आम्हाला दिला पाहिजे। आणि इथून पुढे जे राहिलेले गुन्हे दाखल करायचे ते त्वरित गुन्हे दाखल करून घ्यावं, शेतकऱ्यांना न्याय द्यावा, हीच विनंती पोलीस प्रशासनाला। आज या ठिकाणी प्रांत ऑफिस कोरेगाव यांना स्वाभिमानी शेतकरी संघटना कोरेगाव तालुका आणि रयत क्रांती संघटना सातारा जिल्हा यांच्या वतीने या ठिकाणी आज जे ऊस वाहतूकदार आहेत आपल्या कोरेगाव तालुक्यातील, त्यांच्या न्याय हक्का मागणीसाठी आज या ठिकाणी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। निवेदन देण्याचं मागचं कारण असं की आज आपल्या कोरेगाव तालुक्यामध्ये अशी प्रचंड अशी ऊस वाहतूकदारांची फसवणूक झालेली आहे। आणि ही फसवणूक जी झालेली आहे यावरती गुन्हे नोंद केलेले आहेत ऊस वाहतूकदारांनी, परंतु पोलीस प्रशासनानं आजपर्यंत त्यांच्यावरती त्या गोष्टीवरती एक उपाय काढला नाही। त्या ऊस वाहतूकदाराला न्यायच मिळाला नाही। त्यांनी जी नोंद करायची गुन्ह्याची नोंद केलेली आहे, परंतु आज त्याला जी गरज आहे ऊस वाहतूकदाराला की बीड असेल किंवा अन्य जिल्ह्यातील जे ऊस तोड कामगार येतात त्याने जे मुकदमाने जे फसवणूक केलेली आहे ती पोलीस प्रशासनानं त्याची मदत म्हणून तिथं प्रोटेक्शन किंवा पुढे काहीतरी कारवाई अशी काही झालेली नाही। आणि सांगायला जर गेलं तर एका गावामध्ये 50-50, 7-8 लाखाला शेतकरी गणलेले आहेत। मी दत्तात्रय सुतार, सामाजिक कार्यकर्ता तसेच शेतकरी संघटनेचा माजी जिल्हा उपाध्यक्ष। मी आज या संघटनेच्या बरोबर आज निवेदन माझे सुद्धा दिलेले आहे की या संघटनेच्या माध्यमातून कोरेगाव पोलीस स्टेशनला अनेक गुन्हे दाखल आहेत, अनेक म्हणजे असंख्य गुन्हे दाखल आहेत, परंतु येथील पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करून जाणून शेतकऱ्यांना व वाहतूकदारांना त्रास देण्याच्या उद्देशाने कुठल्याही गुन्ह्याचा तपास आज अखेर केला नाही। त्यामुळे श्री बल्लाळ साहेब यांच्यावर माझा तर पूर्णपणे संशय आहे की बल्लाळ साहेब हे जाणून बुजून कुठलाही गुन्हा त्याची तपास व त्याचा योग्य प्रकारे त्या कार्यवाही करण्यात ते सक्षम नाही। त्यामुळे जर ते सक्षम नसतील तर त्यांच्यावर कुणाचा दबाव आहे का किंवा कोण त्यांना थांबवतंय का काय, याबाबतची संपूर्ण बल्लाळ साहेबांची चौकशी झाली पाहिजे। आणि बल्लाळ साहेबांनी याच्या पुढे तात्काळ 1 महिन्याच्या सर्व गुन्ह्यांचा तपासाच्या चक्र फिरवून त्याचा तपास पूर्ण करावा, अन्यथा त्यांच्या विरोधात आम्ही तीव्र आंदोलन करणार। कोरेगावातील खराब रस्त्यांच्या विरोधात महाविकास आघाडी आक्रमक, भर पावसात थेट खड्ड्यात केले वृक्षारोपण। कोरेगाव शहरातील महत्त्वपूर्ण रस्ता असलेल्या जुना मोटार स्टँड ते डीपी भोसले कॉलेज दरम्यान रस्त्यावर पडलेले खड्डे सार्वजनिक बांधकाम विभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत न मुजवल्याने महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सोमवारी दुपारी 3 वाजता भर पावसात जुन्या
तहसीलदार कार्यालयासमोर खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून आंदोलन केले। यावेळी बांधकाम खात्याचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख अक्षय बर्गे व मनसेचे तालुका प्रमुख सागर संभाजी बर्गे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांना यापूर्वी निवेदन सादर करून रहमतपूर रस्त्यावर सातत्याने खड्डे पडत असून त्यामुळे वाहनधारकांचे, नागरिकांचे आणि विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत। खड्ड्यांमध्ये सातत्याने पाणी साठून राहत असल्याने त्यावरून वाहन गेल्यास विद्यार्थ्यांचे, विशेष करून विद्यार्थिनींचे कपडे चिखलाने भिजून खराब होत आहेत। त्यांना शिक्षण घेणे अवघड बनले आहे। बांधकाम विभागाने तातडीने रस्त्यावरील खड्डे न बुजवल्यास शिवसेना आणि मनसे स्टाईलने आंदोलन करत खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण केले जाणार आहे, असा थेट इशारा दिला होता। सार्वजनिक बांधकाम विभागाने या निवेदनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून रस्त्यावरील खड्डे बुजवले नाहीत। अखेर अल्टिमेटम देऊन देखील बांधकाम विभागाला जाग न आल्याने शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख दिनेश बर्गे, शहर प्रमुख अक्षय बर्गे, मनसेचे तालुका प्रमुख सागर संभाजी बर्गे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख पदाधिकारी अमरसिंह बर्गे, सचिन कदम, प्रशांत उर्फ नामदेव गुरव, रमेश बर्गे, रोहन बर्गे, नरेश गायकवाड, संदीप कळसे, राहुल कळसे, अनिकेत बर्गे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जुन्या तहसीलदार कार्यालयासमोर रस्त्यावरील खड्ड्यात वृक्षारोपण करत सार्वजनिक बांधकाम विभागाचा तीव्र शब्दात निषेध केला। कोरेगाव शहरासह ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेच्या भावनांशी खेळणाऱ्या बांधकाम विभागाला जाग आणण्यासाठी शिवसेना आणि मनसे स्टाईल आंदोलन करून त्यांना जागा दाखवली जाईल। कोणत्याही परिस्थितीमध्ये कोरेगावकर नागरिकांना त्रास देणाऱ्या या अभियंत्यांना वटणीवर आणले जाईल, असा थेट इशारा दिनेश बर्गे, अक्षय बर्गे, सागर संभाजी बर्गे व अमरसिंह बर्गे यांनी दिला आहे। विशेष म्हणजे पोलीस ठाण्यासमोर आंदोलन सुरू असताना पोलीस अधिकारी अथवा कर्मचारी या आंदोलनाकडे फिरकले देखील नाहीत, हे मात्र विशेष। माजी जलसंपदा मंत्री माननीय चंद्रकांत शिंदे यांच्या फंडातून या रस्त्याच्या कामासाठी जवळजवळ 4 ते 4.5 कोटी रुपये आले। त्या 4.5 कोटीमध्ये गटर व पेवर, जो दोन्ही बाजूचे गटर पेवर काम करण्याची सुरुवात झाली। त्याच्यानंतर जवळजवळ 3.5 कोटी रुपये या रस्त्यावर पडले। त्या पैशाच्या अनुषंगाने या रस्त्याचं डांबरीकरण झालं। 2 वर्षापूर्वी हे डांबरीकरण झालेलं असताना सुद्धा आज ह्या रस्त्याकडे अक्षरशः पाहत नाही। त्याचं एक कारण एकच आहे, या रस्त्याचं काम चालू असताना कॉन्ट्रॅक्टर करल तो धंदा, कॉन्ट्रॅक्टर ठरवेल ती हद्द, कॉन्ट्रॅक्टर टाकेल तो माल, कॉन्ट्रॅक्टर देईल तो दर्जा, हा प्रकार ह्या रस्त्याच्या बाबतीत या नाही गावातल्या कुठच्याही रस्त्याच्या बाबतीत हाच प्रकार होत आहे। प्रशासकीय अधिकारी एकही या कामाला महिना सुद्धा भेट देत नाही। मग एका महिन्यातून एक सुद्धा संबंधित प्रशासकीय अधिकारी भेट देत नाही। त्यामुळे या रस्त्याची अवस्था आहे। कॉन्ट्रॅक्टर एखाद्याला समजा अडवलं त्या रस्त्याचं काम करत असताना किंवा गटराचं काम करत असताना, तर कॉन्ट्रॅक्टर संबंधित व्यक्ती म्हणत तिथून पुढे त्या रस्त्याची हद्द चालू करतोय। इतकी वाईट अवस्था आहे। परंतु बीएनसी किंवा तत्सम विभागातील अधिकारी येऊन त्या रस्त्याचं मोजमाप घेऊन त्या रस्त्याचं काम क्लिअरकट करत नाहीत। आणि ह्या सगळ्याचा कळस म्हणून गणपतीच्या वेळी जवळजवळ 1.5 इंची जाडीची खडी नुसती मोकळी टाकली आणून, म्हणजे खड्डे बुजवायची अक्षरशः लोकांची बोलवण केली। आणि त्या 1.5 इंची खडीवरून घसरून अक्षरशः वयोवृद्ध लोक, कॉलेजला शाळेत जाणारे मुलं मुली पडून त्यांचे हातपाय मोडले। इतकी वाईट अवस्था आहे। परंतु ही आज असा प्रसंग झालाय की अक्षरशः ती म्हणाय ना, आंधळ दर्शन कुत्रपीठ खाते, अशा पद्धतीनं शासनाच्या आमदार किंवा संबंधित प्रशासकीय अधिकारी यांच्या दुर्लक्षामुळे फक्त या कॉन्ट्रॅक्टरचा फावलेला आहे। आणि आंधळ दर्शन कुत्रपीठ खाते ह्या म्हणण्याप्रमाणे या रस्त्याची अवस्था झालेली आहे। आणि ही जर आता जर सुधारणा जर झाली नाही तर याही पेक्षा तीव्र आंदोलन करू आम्ही। तसेच रस्त्याच्या या परिस्थितीत ही जी अवस्था रस्त्याची आहे, ह्यात जर 1 आठवड्याच्या आत जर काय बदल झाला नाही तर याही पेक्षा तीव्र आंदोलन करून ही प्रशासनाला सूचित करतो। चंचळीतील ग्रामस्थ आक्रमक भूमिकेत महादेवाच्या डोंगरावरील सौर ऊर्जा प्रकल्पाची जागा बदलून देणार नसल्याचे ठणकावून सांगितले। कुमठे पाठोपाठ चंचळीतील ग्रामस्थ सौर ऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात आक्रमक झाले आहेत। सोमवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास
प्रांताधिकाऱ्यांनी आयोजित केलेली संयुक्त बैठक कोणताही निर्णय न होता संपली. महादेवाच्या डोंगरावरील सौर ऊर्जा प्रकल्पाची जागा बदलून देणार नसल्याचे ग्रामस्थांनी ठणकावून सांगितले. कोरोना काळात लॉकडाऊन असताना प्रशासनाने बेकायदेशीररित्या महादेवाच्या डोंगराच्या पश्चिमेकडील बाजू महावितरण कंपनीच्या सौर ऊर्जा कंपनीस सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी भाडेपट्ट्याने दिली आहे. ग्रामस्थांना याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. वास्तविक चंचळी गावाचे महादेव हे दैवत असून दरवर्षी डोंगरावर यात्रा भरते. मंदिराकडे जाणारा रस्ता पूर्व भागातून जात आहे. सोमवारी दिनांक 8 सप्टेंबर रोजी सकाळी सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी अधिकारी व कर्मचारी साहित्य घेऊन गेले होते. कागदोपत्री त्यांना पश्चिम बाजूची जागा देण्यात आली असली तरी त्यांनी बेकायदेशीरपणे पूर्वेच्या बाजूस कामास सुरुवात केली होती. ग्रामस्थांना ही बाब समजल्यानंतर त्यांनी तात्काळ महादेवाच्या डोंगराकडे धाव घेत अधिकारी कर्मचाऱ्यांना जाब विचारला. त्यांनी पश्चिम बाजूकडील जागा ओव्हरधोबड आणि चढ उताराची असल्याने आम्हास नको आहे. पूर्वेकडील बाजू समतल आणि चांगली आहे, त्यामुळे आम्ही तिथे काम सुरू करत असल्याचे सांगताच आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी काम बंद पाडले आणि अधिकारी व कर्मचाऱ्यांना पिटाळून लावले होते. त्यानंतर दिनांक 17 सप्टेंबर रोजी झालेल्या ग्रामसभेत याबाबत तीव्र विरोध करण्यात आला. चंचळीतील ग्रामस्थ पूर्णपणे आक्रमक झाले असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर प्रशासनाने सोमवारी महसूल प्रशासन, वन विभाग आणि ग्रामस्थांची संयुक्त बैठक घेतली. प्रांताधिकारी प्रमोद कुदळे आणि तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांनी प्रशासनाची बाजू समजून सांगत मुख्यमंत्री सौर वाहिनी प्रकल्पास विरोध न करण्याचे आवाहन केले. ग्रामस्थ मात्र ऐकून घेण्याच्या मानसिकतेमध्ये नव्हते. आम्ही महादेवाच्या मंदिराकडे जाणारा रस्ता कदापि बंद होऊ देणार नाही, कोणत्याही परिस्थितीमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प उभारू देणार नाही असा इशारा दिला. शेवटी कोणताही निर्णय न होता बैठक संपली. ग्रामस्थांनी मात्र जागा बदलून दिली जाणार नसल्याचे ठणकावून सांगितले. बैठकीमध्ये झालेल्या चर्चेत ॲडव्होकेट सतीश कदम, राजू जाधव, युवराज कदम, विशाल शिर्के, दिलीप जाधव, विजय कदम, तानाजी धनवडे, भैरवनाथ साळुंके, अमोल कदम, प्रवीण वाघ यांनी भाग घेतला. बैठकीत सहाय्यक गटविकास अधिकारी लालासाहेब गावडे, वनक्षेत्रपाल हरिश्चंद्र जगदाळे, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी संजय कुमार बाचल, नायब तहसीलदार संदीप चव्हाण, कुमटे येथील मंडल अधिकारी हिम्मत बाबर, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी यावेळी उपस्थित होते. चिकन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांविरोधात सातारा जिल्ह्यातील पोल्ट्री फार्म्स आक्रमक आंदोलनाचा दिला थेट इशारा. चिकन उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या सातारा जिल्ह्यातील कार्यालयाकडून संपूर्ण जिल्हाभरातील पोल्ट्री फार्म्सवर फार मोठा अन्याय केला जात आहे. त्यांच्या विरोधात सर्व पोल्ट्री फार्म्स एकत्रित आले असून त्यांनी छावा पोल्ट्री फार्म सामाजिक संस्था स्थापन केली आहे. या संस्थेने कोरेगाव तालुक्यातील वडाचीवाडी येथील सह्याद्री मंगल कार्यालयात मेळावा घेऊन थेट आंदोलनाचा इशारा दिला आहे. याबाबत संघटित झालेल्या पोल्ट्री फार्म्सने सोमवारी सकाळी 11 वाजता दिलेल्या माहितीनुसार योद्धा पोल्ट्री संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अनिल खामकर, कार्याध्यक्ष शरद गोडांबे, सचिव विलास साळवी, उपाध्यक्ष नंदकुमार चौधरी यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार तसेच छावा पोल्ट्री सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रवी माने, उपाध्यक्ष सचिन पाटील, पराग भुजबळ, कार्याध्यक्ष आप्पासाहेब गायकवाड, सचिव तेजस पारगावकर, खजिनदार अधिकराव कंठे, संचालक संदेश गायकवाड, बापूसाहेब निंबाळकर, गणेश घोलप, जयदीप गायकवाड, केतन निगडे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी यावेळी चिकन उत्पादक कंपन्यांकडून कशा प्रकारे अन्याय केला जात आहे याची सविस्तर माहिती जिल्हाभरातील पोल्ट्री फार्म्सला दिली. पोल्ट्री फार्म हा व्यवसाय शेतीपूरक असून शेतकरी तो प्रामुख्याने करतात. शेतकऱ्यांवर चिकन उत्पादक कंपन्यांकडून होत असलेला अन्याय रोखण्यासाठी आता स्वाभिमानी शेतकरी संघटना देखील पुढे आली आहे. अनिल पवार यांनी यावेळी कोणत्याही परिस्थितीमध्ये संघटना पोल्ट्री फार्मच्या पाठीशी ठाम असल्याचे सांगितले आहे. तर योद्धा पोल्ट्री संघटनेचे अध्यक्ष अनिल खामकर यांनी देखील चिकन उत्पादक कंपन्यांकडून होत असलेल्या अन्यायाबाबत सविस्तर माहिती दिली. या मेळाव्यात संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि सदस्यांनी मनोगत व्यक्त करत आपल्यावर होत असलेल्या अन्यायाची माहिती देत वाचा फोडली आहे. आता आपण सर्वजण संघटित झालो असून कोणत्याही परिस्थितीमध्ये माघार घ्यायची नाही. कंपन्यांच्या सातारा जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची मनमानी सहन करायची नाही. यापुढे आपण संघटित होऊन तीव्र आंदोलन छेडू आणि कंपन्यांना जागा दाखवून देऊ असा इशारा छावा पोल्ट्री सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवी माने यांच्यातर्फे यावेळी देण्यात आला. प्रीमियम चिकन फीड लिमिटेड रायगड या कंपनीने सातारा जिल्ह्यातील पोल्ट्री धारकांना वेटीस धरून सुमारे 50 ते 60 दिवस पक्षी संगोपन करून सुद्धा शून्य रकमेचे धनादेश पोल्ट्री धारकांना दिले आहेत. प्रीमियम कंपनीचे मालक राष्ट्रपती पुरस्कार घेऊन देखील सातारा जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिकांना योग्य मोबदला देऊ शकत नाहीत का, असा सवाल करत हे कितपत योग्य आहे अशी विचारणा पोल्ट्री फार्म्सने केली आहे. कोरेगाव इथं मीटिंग आमच्या सर्व पदाधिकारी आणि पोल्ट्री धारकांची मीटिंग झाली आणि त्या मीटिंगला
आमच्या शेतकरी संघटनेचे अनिल पवार, योद्धाचे अनिल खामकर हे उपस्थित झाले आणि आमच्या शेतकऱ्यासाठी, पोल्ट्रीधारकांसाठी जे मार्गदर्शनपर मेळावा झाला. आणि आत्ता जे आमच्या पोल्ट्री मालक आम्हाला जे आमच्यावर अन्याय करतात त्या अन्यायावर आवाज उठवण्यासाठी त्यांचं मार्गदर्शन आम्हाला मोलाच कंपनी मालक यांचे मार्गदर्शन यांच्या विरोधात आता आवाज उठवण्यासाठी आम्हाला जी एनर्जी योद्धा संघटनेचे अध्यक्ष व शेतकरी संघटनेचे अनिल पवार यांनी जे आम्हाला मार्गदर्शन मोलाचे केलेलं आहे, तरी जे पोल्ट्री आता सातारा जिल्ह्यात ज्या पोल्ट्री कंपनीचे ऑफिसेस आहेत ते आम्हाला खूप त्रास देत आहेत, पोल्ट्रीधारकांनी त्रास देत आहेत आणि त्यांच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी आम्ही आता सक्षम झालेलो आहे. तरी एक मी कंपनींना आवाहन करत आहे की तुम्ही इथून पुढं जे आमच्यावर अन्याय करताय, जे आमचे पोल्ट्रीधारकांना 60-60 दिवस पक्षी ठेवून जे शून्य मायनस पेमेंट करत आहे आणि पिळवणूक करत आहे, त्याचं आज आम्ही तुम्हाला ती करून देणार नाही आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे आता उभं राहणार आहे. पोल्ट्रीधारकांच्या कोतवालांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी दर्जा द्यावा, कोरेगाव तालुका कोतवाल संघटनेची मागणी. मंगळवारपासून राज्यव्यापी बेमुदत लेखणी बंद आंदोलन. महसूल प्रशासनाचा कणा म्हणून काम करणाऱ्या कोतवालांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून शासकीय सेवेत कायम करावे या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य महसूल सेवक तथा कोतवाल संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. आपल्या मागण्यांचे निवेदन संघटनेच्या तालुका शाखेने प्रांताधिकारी प्रमोद कुदळे व तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांना दिले. शासन दरबारी मागण्या मान्य न झाल्यास दिनांक 23 सप्टेंबर पासून बेमुदत लेखणी बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. कोरेगाव तालुका महसूल सेवक अर्थात कोतवाल संघटनेचे अध्यक्ष विजय भंडारे, उपाध्यक्ष फिरोज मुलानी, सचिव अजय वेद पाठक यांच्यासह पदाधिकारी व सदस्यांनी सोमवारी सायंकाळी 5 वाजता मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये प्रांताधिकारी कुदळे आणि तहसीलदार डॉक्टर कोडे यांना निवेदन सादर केले. या निवेदनामध्ये म्हटले आहे की कोतवाल हा महसूल आणि प्रशासन यामधील एक महत्त्वाचा दुवा आहे. शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी, निवडणुकीचे कामकाज, कर वसुली, दवंडी देणे, शासकीय टपाल वाटप, कार्यालयाची स्वच्छता अशा 24 तास स्वरूपाच्या जबाबदाऱ्या कोतवाल पार पाडत आहेत. मात्र कामाच्या तुलनेत त्यांना मिळणारे मानधन अत्यंत तुटपुंज आहे. पोलीस पाटील आणि अंगणवाडी सेविका यांना सेवेत पदोन्नती व इतर लाभ मिळाले, परंतु कोतवाल आजही शासकीय लाभांपासून वंचित आहेत, अशी खंत संघटनेने व्यक्त केली आहे. शासनाने आमच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष केल्यामुळे राज्यव्यापी आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे, असे संघटनेने स्पष्ट केले. या आंदोलनाचा भाग म्हणून दिनांक 23 सप्टेंबर पासून नागपूर येथे धरणे आंदोलनासह राज्यव्यापी लेखणी बंद आंदोलन सुरू करण्यात येणार आहे. कोरेगाव तालुक्यातील सर्व कोतवाल या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदन सादर करताना सचिन पवार, सचिन जाधव, संतोष चव्हाण, दत्तात्रय पवार, सोमनाथ क्षीरसागर, विशाल भिसे, सागरवीर, जितेंद्र चव्हाण, ज्ञानदेव बुधावले, सत्यम कदम, उत्तम मकरे, मनोज भोसले, सुरेश सरगडे, अमिना पटेल, अमिनाबी मुलानी, रुपाली ढोले, आरती पवार, कोमल कदम यांच्यासह कोतवाल उपस्थित होते.